माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. नमस्कार. माय मराठीच्या कोट्यवधी दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्रो, मी आता आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव. दक्षिण भारताची सर्वात मोठी असलेली यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेलं श्री क्षेत्र माळेगाव. हजारो कोटी रुपयाची इथं उलाढाल होते. अगदी परदेशातून घोडे येतात, गाढवं येतात, कोंबडे, कुत्रे आणि आगळी वेगळी यात्रा यासाठी आहे की जात पंचायत नावाचा जो प्रकार होता तो या यात्रेत चालायचा. म्हणजे वर्षभराची जे काही जसं यात्रेचे ह्या वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत तसं या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे इथले वेगवेगळे येणारे तमाशाचे फड. आणि गेल्या अनेक दशकांपासून ज्या फडानं माळेगावकरांना इतकं प्रेम दिलेलं आहे आणि माळेगावकरच्या लाखो दर्शकांनी ज्या फडाला अत्यंत प्रेम दिलं, अगदी कुटुंबातले सदस्य झाले आणि त्यांचंही नाव लौकिक वाढवलं, असे रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, त्या फडाचे मालक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, वग सम्राट, तमाशा सम्राट रघुवीर खेडकर आमच्यासोबत. रघुभाऊ, आपलं स्वागत आहे माय मराठी. नमस्कार. मला सुरुवातीला हे सांगा भाऊ की तुम्ही किती वर्षापासून येत आहे आणि काय अनुभव आहेत माळेगावकरांचे, नाही आम्हीच आमची स्तुती केल्यासारखं होऊ नये. मी माळेगावला 1988 आलो. 88 ला? हो. हां. खूप मोठी यात्रा होती. हो. उंट, गाढवं, म्हशी, घोडे, माकडं, ससे, म्हणजे तुम्ही पाहिलेली आयुष्यातली मोठीच यात्रा ती सगळ्यात मोठी आहे. आणि आगळी वेगळी. हो. कारण या यात्रेची, कुठल्या यात्रेची गणना करणं शक्य नाही, एवढी मोठी यात्रा. आणि पहिल्या वर्षी मला जेमतेम धंदा झाला, परंतु मी रसिकांच्या मनावर आमच्या कार्यक्रमाची छाप टाकली. अगदी. आणि धंदा कमी जास्त झाला असेल, पण काही त्रास झाला का तुम्हाला रसिकांना? नाही, त्यावेळेस अजिबात नव्हता त्रास. मी सांगतो ना, त्रास 2000 पर्यंत नव्हता अजिबात. हो. 2000च्या पुढं मग त्रास वाढला. पिढी बदलली, अभिरुची बदलली. हा, त्रास वाढला म्हणजे काय, आता हे पा, गावात 4 चौकडी, चांडाळ चौकडी असते कुठेही असते प्रत्येक गावात. मग आता एवढी मोठी यात्रा आहे, याच्यात थोडीशी चांडाळ चौकडी असणार 12 घरचे 12. आणि त्यांचा त्रास थोडासा सहन करावाच लागतो, कारण तेही आपल्यावर प्रेम करून आलेले असतात. जरी ते त्रास देत असतात तरी त्यांनी 100 रुपयाचं तिकीट काढलेलं असतं, म्हणजे प्रेम आहे म्हणून काढलेलं. अगदी अगदी. परंतु त्यांच्या हातून न कळत ते घडतं आणि त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, एवढं लक्ष देत नाही. जेवढं प्रेमाने करता येईल, त्यांना काबीज करता येईल तेवढं काबीजही करतो. परंतु माळेगाव सारखं रसिक, माळेगावातली रसिकता ही काही वेगळीच आहे. आता मंदाताई बोलताना असं म्हणाले की जशी दिवाळीची आपल्याला उत्सुकता लागते, हो, 15 दिवसापासून, तशी माळेगावची उत्सुकता. हे खरं आहे का? हो, खरंय खरंय. आणि गेल्या वर्षी तर तुमचा इथं धंदा म्हणावा असा म्हणजे झाला नव्हता असं खंत. नाही, जरी झाला नसला ना तरी इथं ही जी फळे येतात, सगळे फळ, आणि आपल्या कलेची कस लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात आम्ही आमच्या कलेचा कस लावण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्यात जो आनंद मिळतो तो आनंद इतर ठिकाणी मिळत नाही. म्हणजे इथे येण्याचा उद्देश फक्त कमाई हा कधीच नाही. जसं पंढरपूरला भाविक गेल्यानंतर जो आनंद मिळतो, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा जो आनंद असतो त्याचा, तो चालत आलेला आहे, त्यांनी पाऊस भोगलेला आहे, त्यांनी ऊन भोगलेलं आहे, त्यांनी पायाला चटके भोगलेले आहेत, तर ते सगळं तो पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेत असताना ते सगळं विसरून जातो त्या मंदिरात जाता क्षणी. तसं आमचं होतं. आम्ही इतक्या लांबून येतो, इतका त्रास असतो, येताना जेवण मिळत नाही, आंघोळ मिळत नाही आणि गाड्या चाललेल्या असतात. मग तेवढा त्रास काढून आम्ही इथं एकदा आलो आणि एकदा का आमचं साहित्य लावायची धडपड चालू झाली का तो सगळा थकवा निघून जातो, उत्साह येतो. बरं भाऊ, गेल्या वर्षी बोलताना आपण असं म्हणाल होतं की कोरोनापासून हा धंदा कोलॅप्स झालेला आहे. सोशल मीडिया वगैरे तरी आता काही सावरलंय का, त्याच्यात काही सुधारणा झाली? नाही, थोडं सावरलंय त्याच्यातनं, म्हणजे कोरोनाच्या ह्याच्यातनं सावरलंय. परंतु जे नोटाबंदीच्या वेळेस जो नोटाबंदी झाली का
त्यावेळेस सगळेच धंदे म्हणजे हाच नाही, अगदी अगदी तमाशा, नाटक, सर्कस, ऑर्केस्ट्रा, लग्न कार्य या सगळ्यावरच परिणाम झाला झालं. आणि तो लोक कलावंतांवर झाला, कारण जनतेवर तो परिणाम झाला. बरं, आमचं चालतं कोणावर? शेतकरी राजावर, शेतकरी बळीराजा. कष्टकरी हे तुमच्या हक्काचे. हे आमच्या हक्काचं भाऊ, प्रेक्षक. त्यांचे बी दिवस सध्या इतके वाईट चालू आहेत. खूप वाईट आहेत आणि मी या माध्यमातून सरकारला विनंती करणार आहे की प्रथम शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, क्या बात आहे. जास्त लक्ष शेतकऱ्यांकडे द्या. कारण काय काय गावाच्या जमिनीच वाहून गेलेल्या आहेत, मातीच तिथं वाहून, फक्त खडक राहिलेला आहे. होय होय. मग त्या शेतकऱ्याने काय करायचं? शेतकरी जगला तरच. हो, सगळं देश जगल. शेतकरी जगला तर शेतकऱ्यावर देश अवलंबून आहे. हे कलावंत खरे जातीवंत कलावंत ज्याला म्हणतात, का म्हणतात तर हे काळजी करायची की आमच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं चालेल, पण माझा शेतकरी राजा जगला पाहिजे. तो जगला तर आम्ही जगू. म्हणून उगीच इतके मोठे पुरस्कार मिळत नाहीत. भाऊ, 100-125 जणांचं तुमचं कुटुंब आणि समोर 10-5 जणांचं, एवढ्यांना एक व्यक्ती, मी स्वतः डोळ्यात पाहिले प्रेक्षक म्हणून की 5000 प्रेक्षक आहेत. कुणी पिल्यालं खाल्यालं धिंगाणा करणारे. भाऊचा एक शब्द निघतो आणि सगळे पिन ड्रॉप सायलेंट. हो, शांत. हे इथं 100-125 घरचे लोक, एवढ्यांना सांभाळायची कला तुम्हाला कशी जमते? म्हणजे काय आहे तुमचं? संयम आहे का काय? म्हणजे काय कळतच नाही तुमचे रसायन कदम काय? सर, रागाला जर रागात उत्तर दिलं तर वाद वाढतो आणि रागाला जर शांततेत उत्तर दिलं तर राग विझतो. एवढं साधं सूत्र आहे. हो, तेव्हा प्रेक्षकांशी बोलताना हे कुणाकडून घेतलं तुम्ही? बरं, हे माझ्या आईचं शिकलो मी. बाकी कुणाकडून मला मिळालं नाही शिक्षण. माझी आई कांताबाई सातारकर ही फार संयमी होती आणि महिला असून तिने हा फड उभा केला आणि चालवला आणि तो चालवून दाखवला. मुलं मोठी केली, ती रेगोरूपाला लावली, कित्येक जणांची घरं बांधून दिलीत, कित्येक गावात देवळं बांधून दिलीत, शाळा, कित्येक गावात शाळा बांधून दिल्यात, कित्येक गावात व्यायामशाळा बांधून दिल्यात, कितीतरी गावांचे रोड बनवून दिले, क्या बात. कितीतरी गावांना क्रिकेटचे ग्राउंड बनवून दिले. असं सगळं आईने आम्हाला ही संस्कृती दिलेली आहे, संस्कार दिलेले आहे. बरं, तुम्हाला मुलं म्हणून त्यांनी असं स्वातंत्र्य दिलं होतं का तुम्हाला कसं करायचंय, काय कुठलं करिअर निवडायचं? नाही, तिने आमच्यावर दाब अजिबात दिला नाही. तुम्हाला हे निवडायचं, हे निवडा, तुम्हाला शाळा शिकायची असेल ती माझी तयारी आहे. परंतु आमच्या सगळ्यांचा कल कलेच्या बाबतीत होता. आमच्या रक्तातच आलेले. हो, त्यामुळे आम्ही शाळेकडे दुर्लक्ष केलं आणि आई संघ उभं राहिलं. म्हणजे तुम्ही स्वतःहून निवडलेलं क्षेत्र आहे. हो, तुम्ही आणि मंदाताईंनी. हो हो. आणि समाधानी आम्ही आहात. 4 बहिणी भावंड तमाशात आणि एक बहीण होती, तिचं कॉलेज झालं, तिचं लग्न करून दिलं होतं, ती गृहिणी निघाली. तर आम्ही 4 बहिणी भावंड तमाशात, आणि ताई उर्फ बीबीताई, अलकाताई, मंदाताई आणि मी. तर आम्हाला वाहून घेतलं याच्यात. आणि तुम्ही बहीण भाऊ सुद्धा इतकं म्हणजे असं हेवा वाटावं असं. आणि आजही आम्ही एकत्र आहोत. आता मोठी बहीण वारली तरी तिचा नवरा आमच्या जवळ आहे, तिची मुलगी आमच्या जवळ आहे, तिची सून आमच्या जवळ. बरं भाऊ, तुमच्या ह्या एवढ्या प्रवासामध्ये भारतभर फिरलात, असे काही अनुभव सांगता येतील का की जे चांगले आणि वाईट, की कधी कधी तुम्हाला अभिमान वाटला, जसं की माळेगावला आल्यानंतर वाटतो की आपण योग्य क्षेत्रात आहोत, तसं कुठं कुठं म्हणजे खचून गेलात की तुम्ही कितीही चांगलं दिलं तरी लोक ऐकायला तर असे काही, किंवा असे नाही येतात ना, असे प्रसंग येतात ज्यावेळेस आपण मनावर कोरलेला असा एखादा प्रसंग आहे का? आमच्या दर्शकांसाठी सांगा, कोट्यवधी दर्शक तुम्हाला बघणार. म्हणजे कलावंतांचं काय असतं जीवन? काय होतं, जर समजा आपण कष्ट करत असलो रंगमंचावर कलेच्या माध्यमातून, त्याला जर रसिकांनी दाद नाही दिली तर त्याच्या इतकं दुःख दुसरं कुठलंच नाही. अगदी बरोबर. कारण त्यांची टाळी वाजणं खूप गरजेचं असतं, त्यांच्या शिट्ट्या वाजणं खूप गरजेचं असतं, तीच ऊर्जा असते तुमची. त्यांचा आवाज येणं खूप गरजेचं असतं, आणि ते जर आलं नाही तर ते सर्वात मोठं दुःख, डिस्टर्ब होतं मला. हो. बरं, दुसरा एक माझा प्रश्न, मला वाटतं तुमची युनियन आहे हे आहे, पण आम्हाला असं जाणवतं की तुम्हाला एकमेकांविषयी फारसं चांगलं वाटत नाही का?
आता कसं होतं सर, म्हणजे मुद्दाम अडचणी इकडे आवाज सोडणे, इकडल्याने तिकडे सोडणे, असे काही प्रकार आहेत का? जोपर्यंत म्हणजे माझ्या जोडीची माणसं होती, आपल्या पिढीत माझ्यापेक्षा थोडी मोठी, चंद्रकांत ढवळपुरीकर, भिका भीमा, हरिभाऊ, अमन तांबे, हरिभाऊ माझ्या वडिलाच्या वेळेस, किंवा हे संजय महाजन, ही जी मंडळी होती, हरिभाऊ बडे, विठाबाई तर आलीच नाही आपल्याकडे कधी. एकदा तिची मुलगी आली होती मंगला बनसोडे 1 वर्ष, त्याच्यानंतर ते काय आल्या नाही फिरून. तर ती जी आमचे म्हणजे माझ्या वेळेचे माझ्या काळातली माणसं होती ती एकमेकाला समजून घेणारी होती. आताची जी पिढी आलेली आहे ती पिढी आम्हाला समजून घेत. त्याचं एक कारण असं असेल की प्रत्येक ठिकाणी पहिला नंबर तुमचाच येतो. हो, जास्त पण सर त्याला 40 वर्ष झालेली आहेत हो. त्या कष्टाला. काल उभं राहून आज 1 नंबर आलेला नाही, किंवा ते काही मागून मिळत नाही, हो, किंवा विकत घेता येत नाही. इथं चंद्रकांत ढवळपुरीकरांचा 1 नंबर लागला होता. होय. संमेलनात पब्लिकला विचारण्यात आलं 88 साली की या वर्षी नंबर कोणाला द्यायचा, तर प्रेक्षक असे उभे राहिले म्हणले खेडकरला द्या. बघा बरं, किती मोठी पावती आहे याच माळेगावात. आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा, सर्वात मोठ्या आनंदाचा क्षण. क्या बात, क्या. हा असा प्रसंग हा चांगला झाला. आणि वाईट कुठं आहे? वाईट प्रसंग इथंच आला. राजीव गांधी हत्याकांड वग लागलो. त्याच्यात आम्ही नवं हेलिकॉप्टर बनवून आणलो होतो. मंदाताई राजीव गांधीची भूमिका करायची, अलकाताई सोनिया गांधीची भूमिका करायची. स्फोटाचं वगैरे काय. आणि ते बॉम्ब स्फोटाच्या वेळेस अचानक फळीवर पाय पडून त्याचा स्फोट झाला. त्याच्यात माझा भाचा भाजला आणि आमचा एक कलावंत वर उडाला होता. हो, वामनराव लोहगावकर, ते जाग्यावरच बापरे खलास झाले. हो हो. पण ते प्रेत झाकून ठेवून आम्हाला कार्यक्रम पूर्ण करावा लागला. तुम्हाला माहित होतं का असं झालंय? मग बापरे, आमच्या डोळे देखत झालं सगळ्यांच्या. बापरे. आमच्या संघ काम करणारा माणूस, आमच्या संघ आता 5 मिनिटापूर्वी नाचलेला माणूस तुम्हाला माहित आहे की तो मरून पडलेला आहे, तरी तुम्ही म्हणजे जाणू दिलं नाही असं? नाही जाणू दिलं. आम्ही तो कार्यक्रम पार पाडला. याला काय म्हणावं लागतंय? याला आपलं दुःख रसिकांवर न लादणे. बापरे. त्यांचं दुःख विसरायला ती इथं आलेले आहेत. आपलं दुःख त्यांच्यावर लादायचं नाही म्हणून आम्ही ते जाहीर केलं नाही की आमच्यातला माणूस वारला. भातचा उडाला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला नांदेडला पळवला. आई आणि मॅनेजर होते, त्याचे आई वडील इथं गुंतलेले दोघे कामात. आणि त्याच्यात तो उडून रावटीवर पडला. रावटी पासून माझ्या पिठीवर पडला. हीच पिठी होती, त्या पिठीवर पडला होता. म्हणजे साधारण तिथून उडून इथे ही जे मध्ये फट आहे ना, या फटीतून तो खाली आला. बापरे. इथं वर पडला, गरंगळत त्याच्यावर येऊन पडला. आणि मी इथं मेकअप चेंज करत होतो. आणि तो प्रेत पडलेला ते कोणीकडे पडला? ते तिकडं पडलं रावटी. तिथं शेकायला बसली होती. तो जो पत्रा उडाला त्या पत्र्याने त्यांच्या मेंदूला मारला. तर असे थरारक प्रसंग हे आपण म्हणतो पडद्यावरचं ह्यांचं झगमगीत आयुष्य बघून असं वाटतं की किती आनंद असेल, किती स्वर्ग असेल यांचं. पण खरं आयुष्य हे असतं यांचं. मग आम्हाला बंदताईने गेल्या वर्षी आठवण सांगितली होती भाऊ की नातेपुतेला कुणीतरी पाटलाचा पोरगा. हो, ते मंदावर प्रसंग आला होता. त्यावेळेस तुम्ही होते कसं? हो, मी मोठा आहे मंदापेक्षा. आणि आईनं त्यांना काही ते कसं होतं सांगा? ते पलगा खाली घातली मंदा, तिच्या तोंडाला काजळ फासलं आणि पलगा खाली घातली. मग ते जे मोठे मोठे बुडारी होते तेच सगळे फिरले आमच्यावर, उलटली. अरे वा. आणि त्यांच्या सगळे एक अधिकारी होता डिपार्टमेंटचा, तोही म्हणला नाही तीच पोरगी पाहिजे. अरे वा. कसा तरी कार्यक्रम पार पाडला. तिला गाडीत उचलून टाकली, गठ्ठा बांधता तसा गठ्ठा बांधला, कपड्याचं गठोडं बांधतो. मी कल्पना करतोय. नाही, फार वाईट प्रसंग होता तो. कारण ती नेटकीच 14-1 वर्षाची असेल, बापरे, जास्त नाही.
पण दुसरं एक मी ऐकतो की ह्या जे मुले आहेत किंवा कलावंत आहेत अगोदर महिन्याचं मासिक करार असायचे, पगार असायचा, आता प्रत्येक शोला हो नाईट घेतात, नाईट घेतात 1500, 2000, 2500 अशी नाईट आणि उद्या राहायचे की नाही त्यांच्या मनावर. त्यांच्या मनावर. हे कसं चालवतात सोळावरची पोळी एवढे पण? नाही, दादा बाबा ताई अक्का म्हणून करायचं. त्यांचं चुकलं तरी त्यांना बोलायचं नाही, असं आता चालू आहे. आता हे भाऊ काय हे चित्र बदलेल की नाही, म्हणजे सर सावरेल की नाही? नाही, सरकारने याच्याकडे जर आशावादी लक्ष आहात की दिलं. हो, मी आशावादी आहे. सरकारने जर याच्याकडे लक्ष दिलं चांगल्या प्रकारे, कसं द्यावं सांगा बरं. म्हणजे समिती स्थापन केली पाहिजे, तमाशा सुधार समिती व्यवस्थापन. मला बोलताना तुम्ही असं म्हणालात की आमच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं, पण शेतकरी जगला तर आम्ही जगू. हो, मग असं काय केलं पाहिजे सरकारनं असं वाटतं? नाही, आता हे जे प्रश्न मिटले ना, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा या त्यांच्या त्या निवडणुका अमुक डमुक, हे सगळं मिटल्यानंतर त्यांनी एक समिती स्थापन केली पाहिजे, महाराष्ट्रातील लोककला तमाशा सुधार समिती. मला वाटतं अशी समिती आहे भाऊ का नाही? नाहीये. तुम्ही अध्यक्ष होतात असं काहीतरी? ते आमचं तमाशा महामंडळ आहे. अच्छा, ते कुठं रजिस्ट्रेशन वगैरे नाही त्याचं? हा, ते रजिस्ट्रेशन आहे, पण मंडळी कार्यरत नाहीत आमची. सगळ्यांना अध्यक्षपद पाहिजे पदासाठी. आता मी 12 वर्ष अध्यक्षपद. तुमच्या काळात काय काय केलं बरं तुम्ही? माझ्या काळात मी लोक कलावंतांना अनुदान मिळवून दिलं, मानधन. आता ते 5000 रुपये झालं. पहिले ते 700 रुपयापासून चालू झालं होतं, आता ते 5000वर आलेलं आहे. त्याच्यानंतर मी पोलीस बंदोबस्त तो मिळालाच पाहिजे. पुन्हा एका खिडकीवरच सगळी कामं झाली पाहिजे. हे सगळं मी माझ्या काळात केलं. अच्छा, आता तुमचा समन्वय आहे की नाही सगळ्या फळमालकांचा? नाही, आता सगळ्यांचे मतभेद आहे एकमेकाविषयी. तुमच्यासारखा संयमी माणूस पुढे आला तरच हे मतभेद मिटून पुन्हा एक नवं पर्व सुरू होईल असं. त्यांना तर मी नको आहे. माळेगावला आता जो धिंगाणा चालू आहे, गेटवर डीजे लावणं, बाया नाचवणं. तुम्ही आता पहा 18 तारखेला माझ्या गेटवर डीजे नसतो. नाही, मी पाहतो ना, माझ्या गेटवर कुठली बाई नाचत नाही. अगदी बरोबर. एक हनुमान ना, एक मुलगा माणूस आहे, आता वयस्कर झालेला आहे माझ्या जोडीचा. तो इथं आल्यापासून आमच्या गल्ल्याच्या गाडीवर हनुमानाचं रूप घेऊन उभं राहतो. तो तेवढाच पब्लिकला तेवढीच आठवण की ही रघुवीर केडकरची गाडी. कारण सगळ्यांनी माझाच रंग घेतलेला आहे, माझ्याच गाड्यांचा. सगळ्या तमाशात माझ्या गाड्यांचा रंग सेम टू सेम. आणि जाणीवपूर्वक हे सगळं जाणीवपूर्वकच केलेलं आहे त्यांनी. म्हणजे चांगलं वागणं हे इतकं त्रासाचं. पूर्वीचे फडमालक कसे असायचे, चंद्रकांत ढवळपुरेकरांचा कलर भगवा, पांडुरंग मुळींचा कलर पिवळा, त्याचा अजून पिवळाच आहे. रघुवीर केडकरचा कलर स्काय ब्ल्यू, विठाबाईचा कलर फिक्कट हिरवा. जसे क्रिकेट टीमचे रंग असतात, वेगवेगळे रंग तमाशांचे. हौसा मंजुळाचा कलर गुलाबी, हरिभाऊ आणवेकराचा कलर भडक हिरवा. बरं भाऊ, माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणतात आहे त्याच्यामध्ये तुमची पुढची पिढी आता नाही, आमची पुढची तुमच्या पिढी नंतर काय नाही. माझी जी मुलं आहेत त्यांना रुची याच्यात रुची नाही. आणि ते लहानपणापासून संग नसल्यामुळे त्यांना जे बाळ कडू मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं नाही. त्याच्यात त्यांचा दोष नाही, तो दोष आमचा आहे. ते शिकावेत म्हणून घरी ठेवले आणि मग त्यांच्यावर घरगुतीच परिणाम झाले. अच्छा, कलावंत म्हणून परिणाम झाले नाही. म्हणजे सोबत येत नाहीत कधी? ना, आता एक मुलगा आहे, आलाय 5-7 वर्षापासून, पण नवीन आहे एकदम. पण त्याला आहे का रुची? आहे, थोडीच करतोय. एक पुन्हा अपंग आहे तुमचा मुलगा होता? हा, अपंग आहे तो, आता घरी. त्यांनी कुत्र्याचा शिकारखाना खोललाय. अच्छा, 50-50 कुत्र्याच्या जवळ आहे, संगमनेरला का नारायणगावला. अच्छा, आणि तो कुत्रे विकतो. 2 रिक्षा आहेत, एक रिक्षा भाड्याने देतो, एक रिक्षा तो चालवतो. एक मुलगी माझी CA. अच्छा, तिचं लग्न झालेलं आहे, ती तिच्या संसारी सुखी आहे. शी आहे का? हा, एक मुलगी माझी इंजिनियर आहे, तिचंही लग्न झालं, ती तिच्या संसारी सुखी आहे.
एक शेवटचं आपल्या दर्शकांकडून काय अपेक्षा व्यक्त कराल, काय सांगाल हा. महाराष्ट्रातल्या दर्शकांना? दर्शकांना माझी विनंती, कला रसिकांना, कलावती बघू नका, कला पहा. क्या बात. कलावती तुम्हाला कुठेही पाहायला मिळेल, रस्त्याने चाललात तरी, परंतु कला रस्त्याने चालताना पाहायला मिळणार नाही. ती कला जगली पाहिजे, टिकली. आणि ही कला जगली पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारी एकमेव लोककला आहे. अजूनही तमाशातल्या बाया नऊवारी चालीवर स्टेजवर येतात. अजूनही तमाशातले पुरुष धोतर, फेटा, नेहरू शर्ट घालून स्टेजवर येतात. अजूनही ती म्हणजे पूर्ण नऊवारी दडलेली आहे. तुमच्यासाठी ती आपरे ड्रेसही घालते, परंतु का तुम्हाला बरं वाटावं म्हणून. तिला ते बरं वाटत नसतं, तिला त्याची खूप लाज वाटत असते. पण नाव विलाज असतो. ईदभर पोटासाठी पहा केवढे आटा येते. पोट मोठे आणेवारे हिंडवी ते दारोदार. आम्ही दारोदार फिरत असतो. मग भोग्या भेटेल अशी रात्र कटावी आणि वारं वाईल अशी पाठ फिरवावी, असं आम्हाला वागावं लागतं. परंतु याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला तसं वागायला लावताय, तर हे नकोय. कला पहा, कलावती नको. क्या बात. वा भाऊ, ती तळमळीनं रघु भाऊंनी महाराष्ट्रातल्या रसिकांना, प्रेक्षकांना आव्हान केलं आहे, तळमळीचं आव्हान केलेलं आहे. मला खात्री आहे की भाऊंच्या या आव्हानाचा आपल्यावर नक्कीच परिणाम होईल. भाऊ, आम्ही दरवर्षी येऊन आपल्याकडून एक वेगवेगळे पैलू उलगडून घेण्याचा आमच्या परीने प्रयत्न करतो, कारण आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की ही कला टिकली पाहिजे. टिकली पाहिजे. संस्कृतीमध्ये लावणी हा शब्द कुठून आला तर लवण या शब्दापासून आला. हा, लवण. लवण म्हणजे संस्कृतमध्ये त्याला मीठ म्हणतात. जसं तुमच्या माझ्या जेवणामध्ये मिठाचं महत्त्व आहे, चव आहे, तशी ह्या कलेची आपल्या जगण्यामध्ये महत्त्व आहे. हे मीठ राहिलं तर चव राहील आपल्या जगण्यात. ही कला जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया, हाच संकल्प करूया. आणि याच अपेक्षेसह आम्ही पुढच्या वर्षी आणखी आपल्याला दुसरे काही आपले पैलू उलगडून घेण्यासाठी आम्ही येऊ. आमचा तेवढा अधिकार आहे की तुम्ही आम्हाला वेळ देणारच. याच अपेक्षा थांबतो. जय जगत, जय मल्हार.